नमस्कार. नवरात्रीचा पहिला दिवस हा माता शैलपुत्री पूजन आपण ह्या दिवशी करतो आणि ही शैलपुत्री माता जी आहे ती धैर्य, साहस आणि शक्तीचं प्रतीक आहे. ॲज अ डॉक्टर मला असं वाटतं की माता शैलपुत्रीकडून आपण सर्वांनीच धैर्य हा गुणाचा अवलंबन किंवा हा गुण आत्मसात करणं महत्त्वाचं आहे. कारण ॲज अ डॉक्टर जेव्हा आमच्याकडे पेशंट्स येतात तेव्हा नेहमी हा प्रश्न प्रत्येक पेशंट्सचा असतोच की हा आजार कधी बरा होणार, किती वेळ लागणार, लवकर नीट होणार का? आणि जेव्हा हा धैर्य म्हणजेच पेशन्स जेव्हा कमी असते तेव्हा होतं असं की जो ॲप्रोच करायला नको असतो, जी योग्य ट्रीटमेंट आहे ती सोडून जर मेडिसिन, इंजेक्शन, सर्जरी म्हणजे लवकर नीट होण्याच्या उपचार पद्धतीकडे जर पेशंट्स वळाला तर त्याचा परिणाम हा असा होतो की कालांतराने आजार तर बरा होत नाही, परंतु पुन्हा त्यांना प्रॉब्लेम सुरू होतात आणि नंतर मात्र पुन्हा फिजिओथेरपी ही ट्रीटमेंट करावीच लागते. आणि म्हणून फिजिओथेरपी ही ट्रीटमेंट शॉर्टकटवर काम करत नाही. लाँग टर्म म्हणजेच पूर्णपणे आजार जर आपल्याला बरा करायचा असेल, समूळ आजाराचा नाश करायचा असेल आणि आपली जीवनशैली आरोग्यदायी पूर्णपणे विदाऊट मेडिसिन, इंजेक्शन, सर्जरी जर करायची असेल तर फिजिओथेरपी ही एकमेव उपचार पद्धत आहे जिथे तुम्हाला धैर्य ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे जी आत्मसात करणं खूप गरजेचे आहे. लहान बाळाला सुद्धा ह्या जगामध्ये जर यायचं असेल तर आईच्या उदरमध्ये 9 महिने राहावंच लागतं. मग विचार करा, आपलं हे मॅच्युअर्ड शरीर आहे जे 30, 40, 50 तुमच्या वयाप्रमाणे जे शरीर तुम्ही धारण केलेलं आहे त्यामध्ये झालेला हा प्रॉब्लेम काही 3-4 दिवसाच्या ट्रीटमेंटने बरा होऊ शकतो का? किंवा सर्जरी केली म्हणजे तुम्ही लगेच पळू शकतात का, नॉर्मल होऊ शकतात का? कारण जर जीवनशैली पूर्णपणे हेल्दी, आरोग्यदायी, निरोगी जर बनवायची असेल तर त्यासाठी तुम्हाला त्या पद्धतीनेच तुमची जीवनशैली पूर्ववत करण्यासाठी एक्सरसाइजेस म्हणजेच व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं फिजिओथेरपी ट्रीटमेंट उपचार पद्धत आपल्याला धैर्य तर शिकवतेच पण पूर्णपणे बऱ्या करण्याचाही मार्ग देते. आणि ह्या नवरात्रीच्या पर्वावरती आज माता शैलपुत्रीला नमन करून आपण धैर्य आत्मसात करूया. धन्यवाद.